नमस्कार, मी सर्जेराव साळवे स्टार इंडिया वन मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे। वडिलोपार्जित सुरू असलेला वहिवाटीचा बंद केलेला रस्ता खुला करून मिळावा। शेकटे बुद्रुक येथील शेतकऱ्यांनी दिले तहसीलदारांना लेखी निवेदन। शेवगाव तहसीलदार कार्यालयापुढे दिनांक 20 फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांचे गुराढोरासह आमरण उपोषण। शेवगाव तालुक्यातील शेकटे बुद्रुक येथील बालम टाकळी ते शेकटे बुद्रुक रस्त्यालगत असणाऱ्या काकडे वस्तीकडे जाणारा वडिलोपार्जित असणारा वहिवाटीचा शेत रस्ता, परंतु अचानकपणे दिनांक 27 जानेवारी 2025 रोजी येथीलच उमर गरड, भारत गरड व विष्णुदास रामावत यांनी रस्त्यामध्ये मोठे मोठे चर खोदून येणारा जाणारा हा रस्ता बंद केला असून काकडे वस्तीकडे जाण्यासाठी दुसरा पर्यायी रस्ता नसल्याने वस्तीकडे जाण्या येण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे। सदरील रस्ता हा वडिलोपार्जित असूनही अचानकपणे काही शेतकऱ्यांनी अडविल्याने या वस्तीवरील शेतकऱ्यांना तसेच आबालवृद्धांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने श्री किसन काकडे यांच्यासह 9 शेतकऱ्यांनी शेवगावचे तहसीलदार यांना लेखी निवेदन देऊन रस्ता खुला करण्याची मागणी केली असून सदर रस्ता खुला न झाल्यास गुरुवार दिनांक 20 फेब्रुवारी 2025 रोजी श्री किसन काकडे, बबन बोरुडे, बद्रीनाथ काकडे, भारत काकडे, पंडित काकडे आदींसह सर्व शेतकरी मुलाबाळांसह तसेच गुराढोरांसह तहसील कार्यालयासमोर न्याय मिळेपर्यंत आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे। त्यांनी या लेखी निवेदनाद्वारे हा इशारा दिला आहे। माझे नाव श्री किसन नरसिंग काकडे, राहणार शेकटे बुद्रुक ते बालम टाकळी हा रोड तिथून आतमध्ये आमचा काकडी वस्ती आहे। तर आमचा रस्ता कनी अमर रमेश गरड, भारत विठ्ठल गरड आणि विष्णुदास सोनदास रामवत यांनी रस्ता खड्डे खांदून रस्ता आमचा अडवला आहे। त्याचे आम्ही अर्ज तहसील कार्यालयाला सादर केला आहे आणि अन्यथा रस्त्याचा आम्हाला समजा नाही मिळाला तर आम्ही 20 तारखेला जाणारासहित आम्ही उपोषण करणार। का अडविला? काय आमचा वाद नाही, काही नव्हता तरी अडला आमचं। म्हणजे जुनापूर्वीच रस्ता आहे का? ओढलं पाहिजे रस्ता आहे आमचा। मग आता काय केलं तुम्ही? सध्या काय नव्हतं बघा, ते मोबाईल खालून वागत आम्ही। मग आता निवेदन वगैरे कोणाला दिलं? दिलं तहसीलदार साहेब। बरं। इसाक शेख, अहिल्यानगर, शेवगाव।